टॉस या ठिकाणी केला जाईल देवराज 11 वेहले आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप. अनिकेत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी आपण यावं. टॉस देखील आम्ही या ठिकाणी करतोय. मी लक्ष्मणजी धुळे यांना विनंती करा साहेब अंजप आणि वेहले मध्ये नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावा. अंजप संघाचा कर्णधार मारुती माळी, दुसरीकडे वेले संघाचा कर्णधार आलेला आहे आणि लक्ष्मणजी धुळे विद्यमान सदस्यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस बॉक्स मध्ये करतोय. हेड और टेल. टेल इज द कॉल. टॉस जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने टॉस जिंकलाय. 2 ओव्हरची मॅच. लक्ष्मणजी धुळे साहेब आपले धन्यवाद. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. अनिकेतला आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी देऊ. मी धुळे साहेबांना विनंती करेल लक्ष्मणजी धुळे यांना. लक्ष्मणजी धुळे साहेब आपण ट्रॉफी या ठिकाणी अनिकेतला द्यावी तोपर्यंत डिसिजन येईल. ट्रॉफी आपण देतो. प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरला. 1 सेकंड बॅक टू बॅक. अनिकेत कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत. अंजप संघाने टॉस जिंकलाय. कर्णधाराचा डिसिजन आहे फिल्डिंग करण्याचा. वेले संघ तुम्हाला सेमीफायनल 2 मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायची. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना सुरू होतोय. प्रथमेश 11 दामोतेचे 2 सलामी वीर नितीन विरले आणि त्याच्या साथीला मात्र गणेश पाटील. आणि दुसऱ्या बाजूला आरोही जिग्नेश 11 चेंज द गेम वंजारपाडा. पहिला गोलंदाज सज्ज तो संकेत बाबरे. 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्त टाइम आपण घेऊ नका. 10 मिनिटात मॅचेस आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजेत प्लीज. आज मंगळवार आहे. सर्वांना कामावर जायचं आहे त्यामुळे लवकर आपल्या मॅचेस झाल्या पाहिजे ही खेळाडूंना विनंती आहे. नितीन विरले आणि त्यांच्या साथीला गणेश पाटील. प्रथमेश 11 दामोते. गणेश पाटील स्ट्राइक वरती असेल आणि नॉन स्ट्रायकरला नितीन विरले. आणि पहिला गोलंदाज संकेत बाबरे. संकेत करतर इथून फिल्डिंग सेट झालेली. आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला सुरुवात करा. सामना प्रेक्षकांना बघायचा आहे. बरेचसे प्रेक्षक आता पहाट झालेले आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती बरेचसे प्रेक्षक आता ऑनलाईन ही मॅच पाहण्यासाठी खरं तर लवकर उठलेले. तर सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. दोस्ती चषक 2025 ची ही स्पर्धा शेवटच्या रजनीमध्ये आणि शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. नरेश दादा मिनमिने, गणेश दादा मोडक, विलासजी शेळके साहेब यांनी उभारलेली ही स्पर्धा आणि अंतिम 3 सामन्यांचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. सेमीफायनल मध्ये आला आहे तो मात्र संकेत बाबरे. समोर येतो गणेश पाटील. विध्वंस खेळी करावी लागेल गणेश पाटीलला. संकेत बाबरे चांगल्या टच मध्ये आणि चांगल्या टच मध्ये संकेतने जो खेळ केलाय कालच्या रजनीमध्ये तो बारदार होता. पण आता गणेश पाटील. प्रथमेश 11 धामवते इथून जिग्नेश आरोईले मग चेंज द गेम वंजारपाड्याच्या विरोधात. सामन्याचा पहिला चेंडू. संकेतचा वेगवान चेंडू. डॉट बॉलने सुरुवात. 2 ओव्हरची मॅच. थांबून चालणार नाही. फटका खेळावा लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. षटकार चौकार मारावे लागतील. क्रिकेटमध्ये ट्रॉफी फार महत्वाची आहे. अशी ट्रॉफी या 5ही संघाने मिळालेली आहे. फटका भारी आहे गणेश पाटीलचा. साइड स्क्रीनच्या वरून ब्रँडेड स्ट्रोक. गणेश पाटीलचा सिक्सर. सॉलिड षटकार ठोकलाय तो गणेश पाटीलने. संकेत बाबरेवरती षटकाराची मोहर आहे. धावा लागल्या तर 2 चेंडू मध्ये 6. कोण फायनल मध्ये पोहोचणार? प्रथमेश 11 दामोते की जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा. 2 चेंडू 6. 2च ओव्हरची मॅच. 10 मिनिटात ते सत्र संपलं पाहिजे. यानंतर स्वर्गीय भास्कर 11 अंजप विरोधात देवराज 11 वेहले. 2 बॉल 6. संकेतचा हा चेंडू. व्हाईट बॉलची फेक व एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राची धाव इथून धावा फलकावरती ऍड होईल. 2 बॉल 7 धावा. यशांच्या मागे प्रियेश चांगली विकेट किपिंग करतोय.
पंचदेखील कामगिरी देखील तेवढी चांगली. संदीप गायकवाड सर, राज भोईर सर, कौतुकास्पद कामगिरी. फटका समोर गणेश पाटीलचा, लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या डावेचा कॉल आहे. पोहोचलेत प्रथमेश 11 दामोतेचे खेळाडू. 2 धावा इथून मिळतील. स्कोर झालाय तो 9. 9 धावा प्रथमेश 11 दामोतेचा. प्रथमेश 11 दामोते देखील दुसऱ्या रजनीमध्ये काय खेळलाय संघ. 3ही मॅच त्यांनी जिंकल्या, चषकावरती नाव कोरलं. आता फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी चालू असलेला संघर्ष. बॅटची कडा आणि गणेश पाटील इथून बाद. आक्रमकतेने खेळणाऱ्या गणेशला इथून पाठवले तंबूच्या दिशेने. संकेतने विकेट कमावली. मग स्टेजच्या आजूबाजूला 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे प्रवीण पथारे यांची. ज्यांना कोणाला जर स्टेजच्या आसपास चावी सापडली तर स्टेजकडे ती आणून द्यावी. गोलंदाज विकेट संपादित करतो. नवीन बॅटर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे प्रेक्षक संघाच्या पाठीशी आलेले आहेत. आपला संघ विजयाची पहाट इथून मात्र जरूर या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस मागे चेंडू चालला, वेग भरपूर आहे. चालला चेंडू सीमा पार. आलाय तो मात्र चौकार. या 4 धावांनी स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा फलकावरती धावा संख्या आहे. टोटल स्कोर नितेश सर आम्हाला इन्फॉर्म करतील. 13 धावा फलकावरती आहेत. 13 धावा फलकावरती. फटका हवेत आहे. डाऊन दी बॉल खेळाडू आलाय. पकडली का कॅच ड्रॉप. 14 धावा सिंगल धाव इथून मिळेल. स्कोर झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 14 धावा ऑन बोर्ड आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 14. कुमार विर्ले आलाय या संघाचा आणखीन एक तेज सर्रार बॉल. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. प्रथमेश 11 दामोदर चांगल्या स्कोर कार्डने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावांनी उभारलेत कुमार विर्ले. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात आहे. पहिला बॉल विकेट किपरच्या हातात आहे. कुठली धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथून फेकला कुमार विर्लेने. जिग्नेश शारो 11 चेंज वंजारपाडाने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला कालच्या रजनीमध्ये, तर हायेस्ट टोटल या क्रीडा स्पर्धेची उभारली होती ती मात्र जिग्नेश शारो 11 चेंज वंजारपाडाने 77 धावा ही हायेस्ट टोटल या स्पर्धेमध्ये उभारली होती. गोलंदाज कुमार विर्ले पुन्हा एकदा सज्ज. नेक्स्ट बॉल. फटका हवेत आहे. मागे खेळाडू दूर आहे. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू आलाय. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. तिसरी साठी देखील निघालेत आणि या दरम्यान एक विकेट तर नक्कीच आउट होईल. बॅटर इथून बाद.
गणेश दादा आणि नरेश दादांची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली. दोस्ती चषक 2025 4 रजनीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल ज्या पद्धतीने परफॉर्मन्स झाला. 40 संघ होते. 40 संघामधून 5 संघ हे ट्रॉफीचे हकदार आहेत आणि त्या 5 संघांना खरं तर मानाच्या दोस्ती चषकाच्या ट्रॉफी दिल्या जातील. कर्जत भाजपा चिटणीस रामदासजी गरज साहेबांनी पुरस्कृत केलेल्या ट्रॉफीज. वेगवान चेंडू, बंदुकीतून गोळी सुटावी तसा कुमार विर्लेचा हा चेंडू. डॉट बॉल ने इथून स्कोर थोडा थांबलाय. प्रथमेश 11 धामोतेचा, कारण चेंज द गेम जिग्नेश आरो 11 वंजारपाडा. कुमार विर्लेवरती भरपूर विश्वास होता. काही दिवस कुमारच्या काही स्पर्धांचा परफॉर्मन्स पाहिला तर आउट फॉर्ममध्ये होता कुमार, पण दोस्ती चषकाची स्पर्धा त्याच्यासाठी लकी ठरली आणि बॅक इन फॉर्म येत असताना इथून फटका हवेत आहे. थोडा दूर आहे खेळाडू, थोडा दूर आहे. हातात चेंडू आला तोपर्यंत एकच धाव. सतरा धावा फलकावरती प्रथमेश 11 धामोतेचा. एक धाव फार महत्वाचे. ओ लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हर मध्ये आता बाउंड्रीज पाहिजे ती प्रथमेश 11 धामोतेला. फटका हवेत आहे. मागे उलट्या बाजूने खेळाडू धावत होता. बाउंड्री लाईनच्या समी 1 हँडेड कलेक्शन झालं. फेक होतीये. बॅकअप नाहीये. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा तर केल्यात कंप्लीट. 20 धावा प्रथमेश 11 धामोतेच्या. 21 धावांचा टार्गेट असेल ते मात्र जिग्नेश. यस या ठिकाणी एक बॉल आहे अजून. 20 धावा झाले. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. पाठ आता झालेली आहे. आता आयोजकांना खरं तर 4 रजनीनंतर आमच्या व्हॉलेंटिअरला देखील असं वाटत असेल की स्पर्धा लवकर संपुष्टात यावी, लवकर आटोक्यात यावी, कारण 4 रजनीमध्ये मात्र ही स्पर्धा डेली पहाटेचे 3 ते 4 होते. प्रचंड मेहनत घेतली दुर्वा 11 सावळे संघाने, स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने, दुर्वाणी 11 संघाने आणि रुद्राणी 11 संघाने देखील. ग्रामस्थ मंडळ अंजप, ग्रामस्थ मंडळ सावळे हेदवली, विलासजी शेळके साहेब सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर यांची तेवढीच मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. चांगला बॉल होता. विकेट किपरकडे एका धावेचा एफर्ट्स इथून ओव्हरथ्रो झालाय. आणखी एक धाव घेतली जाईल का की पंच त्या ठिकाणी बघतात. बॅटर पहिल्या धावेला आउट आहे का? पहिल्या धावेलाच आउट. 20 झाल्यात आणि टार्गेट आहे 21 धावांचं. 21 धावांचं टार्गेट असेल. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला. खरं तर आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने, विलासजी शेळके साहेब. दोस्ती चषक 2025 मध्ये आपण मला निमंत्रित केलं, समालोचन करण्याची संधी दिली. आता खरं तर मी या स्पर्धेतून रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. हरिचंद्र शेठ जाधव, आपण साहेब कुठे असाल तर व्यासपीठाच्या दिशेने यावं. एकवीस धावांचं लक्ष. अधिकचा वेळ घेऊ नका. फलंदाजी करणाऱ्या वंजारपाडा टीमने इथून सलामीची जोडी पाठवावी. 21चं टार्गेट आहे. प्रथमेश 11 धामोते,
जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला इथून 21चा टार्गेट दिल्यानंतर फिल्डिंग देखील त्यांनी लावण्यात आलेली आहे. मग ज्यांच्या ज्यांच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या चाव्या हरवल्या असतील त्यांनी स्वतःहून आता शोध घ्यावा. पण तरी देखील जर चावी कोणाला सापडली तर चावी आपण स्टेजकडे आणून द्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंटचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने, अजिंक्य पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स हा देखावा जनरेटर लाईट टॉवर्स ज्यांनी उभारले ते जामरुकचे तांडेल दादा यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर खरं तर आपले 3 अंपायर त्रिमूर्ती राज भोईर, संदीप गायकवाड, मिलिंद कोळंबे या 3ही पंचांचा मनापासून आभार. स्कोरर नितेश तरे दादांचा देखील मनापासून आभार. त्याचबरोबर मानस मनोरे 2 दिवस कॉमेंट्रीसाठी होते, मानस देखील आपण आभार व्यक्त करू. संभाजी पथारे सरांचं विशेष सहकार्य, तर विशेष संभाजी पथारे सरांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. दुर्वा 11 सावळे संघ, स्वर्गीय भास्कर 11 नांजप संघ, प्रचंड मेहनत या 2 संघांनी घेतली आणि ही स्पर्धा उभी करण्यामध्ये त्यांचं देखील तेवढंच योगदान आहे. गोलंदाज तयार, पहिला बॉल मागे खेचलाय, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार. संकेत बाबरेचा येतोय षटकार. इथून आता 2 सेमीफायनल आहेत आणि एक फायनल आहे. समोर भास्कर भाऊ दिसले यांचा बॅनर जो दिसतोय त्या बॅनर वरती जर षटकार ठोकला तर 5000. एका टप्प्याने चेंडू जर त्या बॅनरला लागला तरी देखील 5000. गुगल पेच्या स्वरूपात ती अमाऊंट माझ्याकडे आहे. जो कोणी तो फटका त्या बॅनर वरती ठोकेल त्याला 5000 रुपये जीपेच्या स्वरूपात या ठिकाणी दिले जातील. संपूर्ण रात्रभर ते पारितोषिक होतं भास्करजी दिसले यांचं. आतापर्यंत त्या बॅनरला एकाचाही फटका लागलेला नाहीये, त्यामुळे ती संधी मोठी आहे खेळाडूंसाठी. एक बॉल षटकार आलाय. वाह, चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. 21 धावा डिफेन्स करायच्यात. 2 बॉल मध्ये 6 आहेत. संकेत बाबरेने एक षटकार खेळल्यानंतर डॉट बॉल इथून खेळलाय आणि साथीला तो सौरभ बाबरे. सर्व संघांना आम्ही आधीच सांगितलं होतं की 3 राऊंड पर्यंतचा परफॉर्मन्स हा फक्त बेस्ट बॅटर बॉलर आणि सिरीज साठी काउंट केला जाईल याची नोंद घ्या. आता ज्या मॅचेस सुरू आहे याचा परफॉर्मन्स त्या पारितोषिकांसाठी काउंट केला जाणार नाही. त्यामुळे आता कोण त्या पारितोषिकांचा मानकरी ठरेल हेही बघणं तेवढंच महत्वाचं. आणि गोलंदाजाचा हा चेंडू संकेत बाबरेला बॅकफुटवर ढकलत असताना 3 बॉल, धावा आहेत त्या 6. 9 चेंडू मध्ये रन्स पाहिजेत अजूनही 15. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज प्रथमेश 11 धामोतेचा हरीश वरती खरं तर जबाबदारी मोठी आहे, कारण जिथे संघाला 9 चेंडू मध्ये 15 वाचवले तिथे हरीशने ज्या पद्धतीने 2 डॉट बॉल काढले संकेतला देखील चेंडू दिसेना असा केला. अशी बॉलिंग हरीश या ठिकाणी हाताळतोय. 9 चेंडू 15 ची गरज आहे. आणखीन एक चांगला दर्जेदार बॉल, पण पंच त्या ठिकाणी बघतायत एक्झॅक्ट चेंडू आणि वाईट थोडा बाहेर निघाला, दिशेने भरकटला. 1 रन आली. 3 बॉल मध्ये 7 आहेत. अजूनही 9 मध्ये पाहिजे धावा 14. 5 वाजून 42 मिनिटं, 5:45 वाजलेत. आता खरं तर सूर्योदय होईल, त्यामुळे लवकर खेळा ही विनंती आहे. फास्ट केला जरा. फटका या ठिकाणी संकेतने खोदून काढलाय. चेंडू समोर खेळाडू आहे. एकच धाव. 8 धावा झाल्यात. अजून 13 धावांची गरज आहे. - 21 धावांचं टार्गेट आहे. अजून 13 धावांची गरज आहे. हरीश येणार आहे. पुढचे चेंडू जर डॉट आले ना तर मात्र प्रथमेश 11 धामोतेची बाजू थोडी स्ट्रॉंग राहील लास्ट ओव्हर मध्ये.
कारण धावा त्यानं डिफेन्स करायच्यात. पाठ झालेली आहे सौरभ बाबरे अर्थात गब्बर. हाफ सेंचुरी टोकणारा वंजारपाड्याचा हा खेळाडू ऑन स्ट्राइक. हरीशचा हा बॉल वाईट चेंडूची फेक. 9 धावा. आता 12 धावांची आवश्यकता आहे. हरीशला हे वाईट बॉल थांबवावे लागतील कारण या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरतायत प्रथमेश 11 दामोतेसाठी. कारण त्यानंतर नितीन विरलेचं षटक आहे. त्यामुळे नितीनच्या ओव्हर पर्यंत किती धावा राहतील कारण ही ओव्हर हरीशकडे होती. एक रिस्क घेतली होती प्रथमेश 11 दामोतेने. आणि हरीशचा नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. मागे आलाय चौकार आणि रेफर केलं अंपायर्सने. DRS इथून घेण्यात आलाय. नो बॉल आहे की नाही, अबो दिवस आहे की नाही याचं चेकिंग इथून थर्ड अंपायर मिलिंद कोळंबे करतील. 4 धावा 100% मिळतील. त्या मात्र जिग्नेश आरोहिले मग चेंज द गेम वंजारपाड्याला. डिसिजन पेंडिंग आहे. मिलिंद कोळंबे यांचं चेकिंग होईल. त्याचबरोबर खरं तर हे मैदान बनवण्यासाठी मैदान आखणी करण्यासाठी जी मेहनत घेतली बेंडू मिनमिने दादा, रुपेश मिनमिने, प्रवीण पथारे, दुर्वा 11 सावळे संघाचे सर्व खेळाडू यांनी जी मेहनत घेतली या मैदानासाठी अफाट मेहनत होती त्यांची. त्यांचे मनापासून आभार. 4 रजनीमध्ये जो प्रेक्षक राजा ही स्पर्धा पाहण्यासाठी आला आणि इथून पंचांचा निर्णय आला. नो बॉल. 5 धावा. पंजा इथून ओपन केलाय. 5 धावा इथून धावा फलकावरती आला. नो बॉल नंतर फ्री हिट. हरीशने चुकीचा चेंडू टाकला. त्या सामना बनत होता अशा परिस्थितीमध्ये आरेचा नो बॉल आणि त्यानंतर सौरभ बाबरेला फ्री हिट. 5 धावा इथून आल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. मागे खेळाडू वाट पाहतो आणि चेंडू समोर आहे. एक धाव दुसरीचे एफर्ट्स लावले जातात. एकच धाव इथून मिळेल. आणि आता येणारे चेंडू आहेत ते मात्र 7. विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 6. 7 बॉल 6. जेव्हा स्पर्धा संपुष्टात येण्याच्या दिशेने जाते ना तेव्हा जरूर प्रेक्षकांना वाटतं की आणखी 1 ते 2 रात्र ही स्पर्धा असती तर बरं झालं असतं. पण उद्यापासून आमदार चषक 2025 ची स्पर्धा वाकस येथे सुरू होणार आहे. संकेत बाबरेचा फटका आलाय. 6 धावांची आवश्यकता आहे. एक धाव दुसरीसाठी मागे चाललाय सौरभ. 5 धावा आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायच्यात. आणि प्रथमेश 11 दामोतेचा गोलंदाज असेल तो नितीन विरले. अवघ्या 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. उद्यापासून आमदार चषक 2025 ची स्पर्धा तुमच्या भेटीला 5 दिवस वाकस येथे ही स्पर्धा उद्यापासून सुरू होईल. त्यानंतर मात्र कोल्हारे येथे 16 तारखेपासून स्पर्धा 19 तारखेपर्यंत सुरू होईल. आणि येत्या मे महिन्यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य चषक ही स्पर्धा 1 ते 4 मे सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा जांताराजा पिंपलोली सायली 11 या संघाच्या वतीने संजयजी कराले यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 1 मे ते 4 मे दरम्यान तुमच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असणारे 13,000. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25, पंचम 25. आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल 40 संघांना प्रवेश असेल तर आपण सागर काळन, पिंपलोलीचे सागर काळन आणि तलवडेचे सूरज घोडविंदे यांच्याशी संपर्क साधा. दिनांक 1 मे ते 4 मे माजी पंचायत समिती सदस्य चषक. जरूर आपण त्या स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदवा आणि सागर काळन आणि सूरज घोडविंदे यांच्याशी संपर्क साधून 40 संघांना प्रवेश आहे. आणि प्रथम येणाऱ्या 40 संघांना 1 मे ते 4 मे दरम्यान होणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रवेश असेल. फटका भारी आहे. हवाई हल्ला. गेम फिनिश. जिंकलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंजचा गेम वंजारपाडा आणि सामन्याचा हिरो ठरलाय तो मात्र संकेत बाबरे. चला आता खरी लढाई होईल. देवराज 11 वेहले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजाप. 2 तुल्यबल संघामध्ये आता लढत होईल. कारण या मैदानावरती 2022-2023 मध्ये आम्ही पाहिलं कर्जत तालुक्याच्या बाहेरून पनवेल विभागातून 2 संघ आले होते. लगातार 2 वर्षामध्ये अंजप संघाने पनवेल विभागातील संघांना पराभूत करत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. आणि आता आजच्या रात्रीमध्ये
जो संघ आतापर्यंत अजिंक्य राहिलाय अर्थात